नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर मेन्सुरेशन प्रॅक्टिस सेट 7.3 च्या पार्ट फर्स्ट यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये उदाहरण 13 आहेत. त्यापैकी पहिली 8 उदाहरणं आपण पहिल्या भागामध्ये बघणार आहोत आणि उरलेली 9, 10, 11, 12 आणि 13 ही 5 उदाहरणं भाग 2 मध्ये पाहणार आहोत. तर पाहूया उदाहरण क्रमांक 1. Radius of a circle is a 10 centimeter. Measure of an arc of the circle is 54 degree. Find the area of the sector associated with the arc. Pi is equal to 3.14. या पद्धतीने आपल्याला एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 10 सेंटीमीटर. वर्तुळ कंसाचं माप दिलेलं आहे 54 अंश. तर कंसानं मर्यादित केलेल्या पाकळीचं क्षेत्रफळ किती हे आपल्याला विचारलेलं आहे. साधारणतः या पद्धतीचं एक वर्तुळ आहे. आणि या वर्तुळामध्ये त्रिज्या आपल्याला दिलेली आहे 10 सेंटीमीटर. ही 10 सेंटीमीटरची त्रिज्या आहे आणि इथं एक वर्तुळ पाकळी तयार होते ज्या ठिकाणी केंद्राचा या ठिकाणी कोन 54 अंशाचा आहे, 54 डिग्री सांगितलेला आहे. तर या पाकळीचं क्षेत्रफळ किती हे आपल्याला विचारलेलं आहे. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर असोसिएटेड विथ दॅट आर्क. या कंसानं या पाकळीशी इथं केलेला कोन क्षेत्रफळ किती मापाचं असेल पाहूया. दिलेली माहिती पाय दिलाय अगोदर आपण तो लिहूया. पाय इज इक्वल टू 3.14. त्यानंतर रेडियस दिलेली आहे आर 10 सेंटीमीटर आणि थीटा सेंट्रल अँगल 54 डिग्री आपल्याला तो दिलेलाच आहे. या दिलेल्या माहितीनुसार आपण जाऊया. काय विचारलेलं आहे तर एरिया ऑफ द सेक्टर असोसिएटेड विथ द आर्क. एरिया ऑफ सेक्टर या सूत्र अगोदर आपण लिहूया. थीटा अपॉन 360 डिग्री इंटू पाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी पुट केला. फॉर्म्युला नंतर त्यामध्ये असणाऱ्या किमती, थीटाची किंमत, पायची किंमत आणि आर चा वर्ग आपण लिहिला. भाग घालूया आपण या ठिकाणी. 18 एके 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, हे 0 20 झाले. बे एके बे, बे एके बे, एकावर 1 11, बे पंचे 10, एकावर 4 14, बे 7 14, पॉइंट एका घरावर 1.57, हा 1 0 म्हणजे 10 राहिले. इथले एका 10ला इथला 1 10 निघून गेला. 3 गुणिले 1.57 गुणिले 10, 1.57 गुणिले 10 म्हणजे 15.7 गुणिले 3. गुणाकार करूया. 3 7 21, हातच्या गेले 2, 3 5 15 आणि 2 17, हातच्या गेला 1, 3 1 3 आणि 1 4, 2 एका घरावर पॉइंट आहे 47.1. 1 म्हणजे 47.10 ही किंमत आपल्याला मिळते. इथं आपण लिहूया 47.1 म्हणजे 47.10 हा एरिया आहे. सेंटीमीटर मध्ये किमती दिलेत. सेंटीमीटरचा वर्ग आपल्याला मिळणार आहे. विचारलं होतं काय एरिया ऑफ द सेक्टर असोसिएटेड विथ दॅट आर्क. म्हणजे इथं नावं दिली नव्हती. आपण म्हणू ओ ए एक्स बी हा जर आर्क असेल तर या आर्क न अंतरित करणारा तर ओ डॅश ए एक्स बी या पाकळीचं क्षेत्रफळ 47.10 सेंटीमीटर वर्ग आहे. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर असोसिएटेड विथ दॅट आर्क इज 47.10 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीनं सी आहे पाकळीनं अंतरित केलेल्या कंसानं अंतरित केलेल्या पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे. एक्झाम्पल नंबर 2. सी इन द टेक्स्ट बोर्ड. मेजर ऑफ एन आर्क ऑफ द सर्कल इज 80 डिग्री अँड इट्स रेडियस इज 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. एक वर्तुळ कंस आहे आणि त्याचं माप 80 अंश आहे. पुस्तकामध्ये चुकून 80 सेंटीमीटर हा शब्द आलेला आहे. सेंटीमीटर न घेता तो 80 डिग्री 80 डिग्री असा घ्यायचा आहे.
रेडियस इज 18 सेंटीमीटर, त्रिज्या 18 सेंटीमीटरची आहे. तर वर्तुळ कंसाची लांबी लेंथ ऑफ आर्क विचारलेला आहे. पायची किंमत आपल्याला दिलेली आहे 3.14. आपण दिलेल्या किमती या ठिकाणी मांडूया आणि उत्तर सोडवूया. या ठिकाणी आपल्याला अगोदर त्रिज्या दिलेली आहे 18 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण त्रिज्या घेऊया 18 सेंटीमीटर आणि केंद्राचं या ठिकाणी माप दिलेलं आहे 80 अंशाचं. आणि हा जो वर्तुळ कंस आहे या कंसाची लांबी आपल्याला विचारलेली आहे. आपण सोडवायला सुरुवात करूया. पायची किंमत दिलेली आहे 3.14, त्रिज्या दिलेली आहे 18 सेंटीमीटर आणि मेजर ऑफ एन आर्क म्हणजे त्या ठिकाणी तयार होणारा जो कंस आहे त्यानं अंतरित केलेला कोन केंद्राशी तो आहे 80 अंशाचा. मेजर ऑफ एन आर्क म्हणजे थीटाचं माप आपल्याला विचारलेलं आहे. आता लेंथ ऑफ एन आर्क म्हणले थीटा दिलाय. मेजर ऑफ एन आर्क, लेंथ ऑफ आर्क एल आपण म्हणूया. त्याची किंमत थीटा अपॉन 360 डिग्री इंटू 2 पाय आर. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिला. विचारलेली माहिती थीटा 80 दिलाय 360 गुणिले 2 पाय 3.14 गुणिले आर ची किंमत 18 आपण या ठिकाणी लिहिली. भाग घालूया. शून्याला शून्य गेला. बे चौक 8, 18 दुनी 36, बे दुने 4, बे 9 18, 9 एके 9, 9 दुने 18, छेदात एकच राहिला 2 आणि 2 आणि इथं 2, बे दुनी 4 दुनी 8, 8 गुणिले 3.14, 3.14 गुणिले 8 यांचा गुणाकार केला. 8 चौक 32, हातच्या गेले 3, 8 एके 8, 3 11, हातच्या गेला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25, 2 दशांश तळ 25.12 ही किंमत मिळाली. आपण त्या ठिकाणी लिहूया 25.12. लेंथ ऑफ एन आर्क सेंटीमीटर मध्ये आहे. इथं वर्ग येणार नाही कारण लांबी आहे. सगळ्यात महत्वाचं याच्या अगोदरच्या काही व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं, तुम्हाला जेव्हा या ठिकाणी भाग घालवायचा आहे किंवा काही संख्या वजा करायचे किंवा घालवायचे तेव्हा तुम्ही शिस पेन्सिलचा वापर करावा, पेनचा वापर करू नये. चुकून तुमच्याकडून कॅल्क्युलेशन करताना काही चुकलं कॅल्क्युलेशन मध्ये तर तुम्ही तिथे कॅल्क्युलेशन शिस पेन्सिल नसलं तर खोडू शकताय. परंतु तुम्ही जर दक्ष असाल, लक्ष देऊन तुम्ही कॅल्क्युलेशन केलं, सोडवलं तर तुम्हाला ह्या अडचणी येणार नाहीत. आणि या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणं अपेक्षित नाही तर उत्तर अपेक्षित आहे आपल्याला. त्यामुळे कॅल्क्युलेशन जर तुम्हाला करायचे असेल सोडवताना तर तुम्ही रफ वर्क म्हणून बाजूला सुद्धा करू शकता. आणि याच ठिकाणी जर करायचं असेल तर शिस पेन्सिलनं करून ते पुन्हा इरेज करू शकताय, खोडू शकताय. आपल्याला हे एक्झाम्पल इन वर्ड मध्ये त्याचा आन्सर लिहावं लागेल. देअरफॉर लेंथ ऑफ आर्क इज 25.12 सेंटीमीटर. कारण उदाहरण शाब्दिक आहे, उत्तर सुद्धा त्याची शाब्दिकच लिहिणं अपेक्षित आहे. एक्झाम्पल नंबर 3, सी इन द टेक्स्ट बोर्ड. Radius of the sector of a circle is 3.5 centimeter and the length of its arc is 2.2 centimeter. Find the area of the sector. या ठिकाणी आपल्याला एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या पाकळीची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. कंसाची लांबी 2.2 सेंटीमीटर दिलेली आहे. तर पाकळीचे क्षेत्रफळ आपल्याला विचारले, एरिया ऑफ द सेक्टर. दिलेली माहिती आपण लिहूया. आर 3.5 सेंटीमीटर, एल लेंथ ऑफ आर्क 2.2 सेंटीमीटर, आर आहे, एल आहे आणि ए विचारलेला आहे. या तिघांशी रिलेटेड एरिया ऑफ द सेक्टर काढण्यासाठी आपल्याला सूत्र माहिती आहे. एरिया ऑफ सेक्टर ए इज इक्वल टू एल आर डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. रिलेशन बिटवीन लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर यावरून तयार झालेला. या फॉर्म्युला मध्ये सूत्र किमती ठेवायचे कारण एल आहे, आर आहे आणि ए विचारलेला. एल आर आणि ए याच्याशी रिलेटेड हाच फॉर्म्युला, हे सूत्र आहे. किंमत ठेवूया. एल 2.2, आर 3.5 छेद 2.
2 आणि 2.2 यांचा भागाकार करूया. बे एक्के बे, बे एक्के बे 1.1 आणि 3.5 गुणाकार करूया. 11 5 55, हातच्या गेले 5, 11 3 33 आणि 5 38. 1 आणि 1 2 दशांश तळावरती चिन्ह येणार आहे, पॉइंट येणार आहे. 3.85 आपल्याला उत्तर मिळते. 3.85 एरिया आहे, सेंटीमीटर मध्ये आहे, सेंटीमीटर स्क्वेअर हे उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे. विचारलं होतं काय, एरिया ऑफ द सेक्टर. देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर इज 3.85 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला पाकळीचं क्षेत्रफळ मिळणार आहे. एक्झाम्पल नंबर 4, सीन द टेक्स्ट बोर्ड. रेडियस ऑफ द सर्कल इज 10 सेंटीमीटर. एरिया ऑफ द सेक्टर इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. पाय इज इक्वल टू 3.14. दिलेल्या माहितीमध्ये पाय दिलाय 3.14, त्रिज्या दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ द सेक्टर असा शब्द वापरलेला आहे. ए ची किंमत एरिया ऑफ सेक्टर तो 100 दिलेला आहे आणि विचारले काय, विशाल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. फाइंड इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. करस्पॉन्डिंग इट्स मेजर सेक्टर. विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती. आता ही पाकळी आहे, याचं क्षेत्रफळ पूर्ण वर्तुळाच्या क्षेत्रफळातून या पाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं तर हा संगत विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे. यासाठी आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळवणं गरजेचं आहे आणि ते दिलेलं पाकळीचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल. बघूया. अगोदर दिलेल्या माहितीनुसार एरिया ऑफ सर्कल सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. पायची किंमत आपल्याला घ्यायला सांगितलेली आहे 3.14. आर दिलेला आहे 10. 10 गुणिले 10 3.14. 2 दशांश पुढे गेली 314 आलं. एरिया सेंटीमीटर मध्ये आहे, सेंटीमीटर स्क्वेअर येणार आहे. हा झाला वर्तुळाचा क्षेत्रफळ. पाहिजे आहे करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर इज इक्वल टू, देअरफॉर एरिया ऑफ करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल माइनस एरिया ऑफ सेक्टर. वर्तुळाच्या क्षेत्रफळातून पाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं. एरिया ऑफ सर्कल 314, एरिया ऑफ सेक्टर 100 इज इक्वल टू 214 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीनं त्या पाकळीचं म्हणजे विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे 214. म्हणून या ठिकाणी उत्तर लिहूया. देअरफॉर एरिया ऑफ करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर इज 214 सेंटीमीटर स्क्वेअर. मोठ्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ 214 सेंटीमीटर वर्ग आहे. एक्झाम्पल नंबर 5, सी इन द टेक्स्ट बोर्ड. एरिया ऑफ द सेक्टर ऑफ ए सर्कल ऑफ ए रेडियस 15 सेंटीमीटर इज ए 30 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर. 5व्या नंबरच्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितले की एक वर्तुळ आहे, त्याची त्रिज्या 15 सेंटीमीटर आहे आणि पाकळीचं क्षेत्रफळ 30 सेंटीमीटर आहे. त्रिज्या 15 आणि पाकळीचं क्षेत्रफळ 30 चौरस सेंटीमीटर. तर त्या पाकळीच्या संबंधित असणारी कंस आहे, त्या कंसाची लांबी विचारलेली आहे. हे उदाहरण 3ऱ्या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला सोडवायचं आहे. दिलेली माहिती आपण लिहूया. या ठिकाणी आपल्याला पायची किंमत दिलेली नाही, पायची किंमत वापरायची पण गरज नाही. बघूया. आर दिलेला आहे 15, ए दिलेला आहे पाकळीचं क्षेत्रफळ 30 सेंटीमीटरचा वर्ग आणि यल आपल्याला विचारलेला आहे. सूत्र आहे ए बरोबर एल आर डिवायडेड बाय 2. या फॉर्म्युल्याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. ए ची किंमत आहे 30,
यल ची किंमत आपल्याला विचारलेली आहे, आर ची किंमत 15/2. 30 2 इकडं आणला, भागिलेचा गुणिले झाला, छेद 15 बरोबर यल. 15 एके 15, 15 दुने 30 आणि बे दुने 4. म्हणजे यल ची किंमत आली आपल्याला 4 काय तर सेंटीमीटर. म्हणून त्या क्षेत्रफळाच्या म्हणजे वर्तुळ पाकळी दिलेली आहे त्याच्याशी संबंधित असणारा जो कंस आहे त्याची लांबी 4 सेंटीमीटर आली. विचारलेला प्रश्न काय आहे, लेंथ ऑफ द आर्क ऑफ सेक्टर. देअरफॉर लेंथ ऑफ आर्क ऑफ सेक्टर इज 4 सेंटीमीटर. या पद्धतीनं कंसाची लांबी आपल्याला 4 सेंटीमीटर मिळणार आहे. एक्झाम्पल नंबर 6 सी इन द टेक्स्ट बोर्ड. In this figure, radius of the circle is 7 centimeter and the measure of arc MBN is 60 degree. Find first area of the circle, second area of O dash MBN, second area of O dash MCN. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारले, लघु वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ विचारले आणि विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ विचारले. त्रिज्या दिलेली आहे आपल्याला त्यावरून, आणि या ठिकाणी आपल्याला पायची किंमत दिलेली नाही, त्यासाठी आपल्याला 3.14 किंवा 22/7 या दोन्हीपैकी जी सोयीची आहे ती वापरावी लागेल. दिलेली आहे त्रिज्या दिलेली आहे 7 सेंटीमीटर. आपण या ठिकाणी वापरूया. R इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. मेजर ऑफ आर्क म्हणले थीटा आहे, त्याचं माप 60 अंश आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर पहिला एरिया ऑफ सर्कल विचारलेला आहे, पाय आर स्क्वेअर. पायची किंमत 22/7, आर ची किंमत 7 गुणिले 7, एक 7 निघून गेला, 22 154 किंमत मिळाली. एरिया ऑफ सर्कल असल्यामुळे सेंटीमीटर वर्ग ही किंमत आपल्याला मिळणार, त्याचं एकक असेल. त्यानंतर आपल्याला दुसरा पार्ट विचारलेला आहे, एरिया ऑफ ओ डॅश MBN म्हणजे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. थीटा आहे 60 छेद 360, पायची किंमत 22/7, आर चा वर्ग 7 गुणिले इथं पाय आर वर्गची किंमत आहेच आपल्याकडे, डायरेक्ट आपण ती वापरूया. 154 याला नंबर 1 किंवा फॉर्म 1 म्हणू इथं. आणि सोडवूया. 6 एके 6, 6 6 36, 154 आणि 6 यांचा भागाकार करावा लागेल. 154 भागिले 6, 6 एके 6, 6 दुने 12, 3 राहिले, 3 4 34, 6 35, पुन्हा 4 राहिले, 4 0 40, 6 6 36, पुन्हा 4च राहते, 6 6. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळत जाते. आपल्याला एकच दशांश तळापर्यंत किंमत हवी आहे. अंदाजे किंमत आपण अप्रॉक्सिमेटली या चिन्हाने दर्शवूया 25.7, कारण 5 पेक्षा जास्त अंक मोठा असल्यामुळे आपण तो लिहू. एरिया आहे सेंटीमीटरचा वर्ग. त्यानंतर तिसरा पार्ट आपल्याला हवा आहे तो आपण या ठिकाणी लिहूया, एरिया ऑफ ओ डॅश MCN. एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ ओ डॅश MBN. एरिया ऑफ सर्कल किती आहे तर पाय आर वर्ग 154 वजा MBN चं क्षेत्रफळ आहे 25.7. यांची वजाबाकी करूया. 154 वजा 25.7, हा पॉइंट इकडे काहीच नाही, संख्या 0 लिहू. इकडून एक हातचा घेतला, या डोक्यावर दिला, 10तून 7 गेले 3, 4तून जात नाहीत 6, इकडून हातचा घेतला, या डोक्यावर दिला 14, 6 8 आणि 6 14, 5तून 3 गेले 2, 1तून 0 गेले 1, 128.3 ही किंमत आपल्याला तिसऱ्याची मिळालेली आहे. 128.3 सेंटीमीटरचा वर्ग. हे काय आहे तर एरिया ऑफ ओ डॅश MCN. तिघांच्या किमती मिळाल्या त्या आपण उत्तर या बाजूला लिहूया. देअरफॉर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. ए डॅश OM एरिया ऑफ ओ डॅश MBN
25.7 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ O डॅश MCN इज इक्वल टू 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीनं वर्तुळाचं क्षेत्रफळ, लघु वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आणि विशाल वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं. एक्झाम्पल नंबर 7, सी इन द टेक्स्ट बोर्ड. इन दॅट फिगर रेडियस ऑफ द सर्कल इज 3.4 सेंटीमीटर. त्रिज्या 3.4 सेंटीमीटर आहे. त्यानंतर पेरिमीटर काय म्हणले, रेडियस ऑफ द सर्कल 3.4 सेंटीमीटर. पेरिमीटर ऑफ ए सेक्टर P डॅश ABC. P डॅश ABC या वर्तुळ पाकळीची परिमिती दिलेली आहे. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज, कंसाचं माप आणि ह्या दोन त्रिज्यांचं माप मिळून आपल्याला दिलेलं आहे 12.8. फाइंड एरिया ऑफ P डॅश ABC. P डॅश ABC म्हणजे या पाकळीचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे. पाकळीची परिमिती दिलेली आहे, त्रिज्या दिलेली आहे आणि पाकळीचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. दिलेली माहिती आपण लिहूया. रेडियस R 3.4 सेंटीमीटर. त्यानंतर म्हणले पेरिमीटर, पेरिमीटर ऑफ ए सेक्टर P डॅश ABC. या पाकळीची परिमिती दिलेली आहे 12.8. या ठिकाणी आपल्याला फक्त 12.8 असंच लिहिले, सेंटीमीटर मध्येच असते परिमिती नेहमी. परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज म्हणजे PA अधिक PC अधिक आर्क ABC. ह्या लेंथ ऑफ आर्क ABC तिघांची बेरीज म्हणजेच 3.4 प्लस 3.4 प्लस लेंथ ऑफ आर्क ABC म्हणजे 3 आणि 3 6, 4 आणि 4 8, 6.8 आणि लेंथ ऑफ आर्क परिमिती दिलेली आहे 12.8. 12.8 मधनं 6.8 गेले, 6च राहिले. लेंथ ऑफ आर्क आपल्याला काय मिळाली, 6 सेंटीमीटर म्हणजे लांबी कंसाची 6 सेंटीमीटर मिळाली. विचारलेलं आहे पाकळीचं क्षेत्रफळ म्हणजे P डॅश एरिया ऑफ P डॅश ABC इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय R स्क्वेअर. थीटा आहे, इथं आपल्याला हा सूत्राची गरज नाही कारण L आहे मिळालेला, R आहे आणि A विचारला. ह्या सूत्राचा नाही वापर करायचा, आपण सूत्र बदलूया. LR डिवायडेड बाय 2 या फॉर्म्युलाचा वापर करायचा. रिलेशन बिटवीन लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर. L आहे 6, R आहे 3.4 छेद 2 ही किंमत आपल्याला टाकायची आहे. इथं बेके बेत्रिक 6 3 आणि 3.4 यांचा गुणाकार करायचा. 3 चौक 12 च्या गेला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, 10.2 ही किंमत आपल्याला मिळते. काय आहे, एरिया सेंटीमीटर स्क्वेअर. विचारलेला काय भाग आहे, देअरफॉर P डॅश एरिया ऑफ P डॅश ABC इज 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीनं आपल्याला 10.2 सेंटीमीटर वर्ग इतकं त्या पाकळीचं क्षेत्रफळ मिळतं. एक्झाम्पल नंबर 8, सी इन द टेक्स्ट बोर्ड. इन दॅट फिगर O इज द सेंटर ऑफ द सेक्टर. पाकळ्या आहेत. अँगल ROQ इज इक्वल टू अँगल MON इज ए 60 डिग्री, 60 अंश दिलेला आहे. OR इज 7 सेंटीमीटर, OR 7 सेंटीमीटर. OM इज 21 सेंटीमीटर, OM मीन्स ON 21 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ आर्क RXQ. या कंसाचे लांबी काढा अँड लेंथ ऑफ आर्क MYN. या दोन कंसांच्या लांबीचं माप आपल्याला विचारलेलं आहे. त्रिज्या दिलेली आहे OR. R ही त्रिज्या आहे. OR याचं माप आपल्याला दिले 7 सेंटीमीटर. कंसाचीच एक लांब वर्तुळाचाच एक कंस आहे RXQ आणि दुसरा एक कंस आहे RYN. दोन वर्तुळांची दोन कंस आहेत. केंद्र दोघांचा सेम आहे, एक केंद्री वर्तुळ आहेत. त्यामध्ये
दोन त्रिज्या आहेत, दोन वर्तुळांच्या पहिली त्रिज्या आर, दुसऱ्या त्रिज्येला R1 मानूया. ती OM म्हणजेच ON आपल्याला दिलेली आहे 21 सेंटीमीटर. आणि दोन्ही कोण केंद्रीय कोण आहेत, म्हणजेच कोण ROQ हाच कोण MYN हाच सेंट्रल अँगल आहे, मेजर ऑफ आर्क आहे, थीटा आहे. त्याचं माप 60 डिग्री आपल्याला दिलेलं आहे, थीटा 60 दिलेला आहे. आणि दोन कंसांच्या लांबी काढायच्या आहेत. लेंथ ऑफ आर्क दिलेला RXQ आणि दुसरा MYN. देअरफॉर लेंथ ऑफ आर्क RXQ is equal to theta divided by 360 into 2 pi r. इथं पायची किंमत आपल्याला दिलेली नाही, 22/7 किंवा 3.14. इथं त्रिज्या R आहे म्हणून मी थीटा दिलेला आहे 60 छेद 360. 2 पायची किंमत 22/7 आणि R आहे. लेंथ ऑफ आर्क आपल्याला कोणाचा काढायचा आहे, RXQ चा. मग RXQ साठी OR ही त्रिज्या R 7 आहे. मग इथं 7 लिहितो, 7 ला 7 जाणार आहे, शून्याला 0 जाईल, 6 एक्के 6, 6 6 36, बे एक्के बे, बेत्रिक 6. राहिलं काय तर इथं 3 आणि इथं 22, म्हणजे 22/3 आपल्याला ही किंमत मिळाली. म्हणजेच यांचा भागाकार करावा लागेल. 3 7 21, एक राहतोय, पॉइंट दिला, 10 झाले, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 7.33 आवर्ती. सेंटीमीटर वर्ग नाही, सॉरी लेंथ आहे, सेंटीमीटर हे माप आपल्याला मिळणार आहे. लेंथ ऑफ आर्क RXQ. त्यानंतर दुसरा पार्ट आपल्याला विचारलेला आहे, लेंथ ऑफ आर्क MYN. लेंथ ऑफ आर्क MYN. तेच सूत्र, थीटा छेद 360 2 पाय r. किंमत आपण त्यामध्ये ठेवूया. थीटाची किंमत आहे 60 छेद 360, 2 पायची किंमत 22/7. R म्हणजे इथला R1 आहे, तो OM 21 आहे. आता भाग घालूया त्याच पद्धतीनं. 6 एक्के 6, 6 6 36, 7 एक्के 7, 7 त्रिक 21, 3 एक्के 3, 3 दोन्ही 6, बे एक्के बे, 11 दोन्ही 22. म्हणजे याची किंमत आपल्याला 11 मिळाली. कुणाची किंमत मिळाली, सॉरी 11, इथं 2 न पण गुणलेलं आहे, म्हणजे 11 दोन्ही 22 होणार आहे. बघूया, 11 दोन्ही 22 सेंटीमीटर. म्हणजे दुसऱ्याची लांबी, दुसऱ्या कंसाची लांबी MYN ची 22 मिळालेली, कारण 2 गुणिले 11. दोन्हीही लांबी आपण या ठिकाणी लिहूया. देअरफॉर लेंथ ऑफ आर्क RXQ is 7.33 centimeter and length of arc MXN is 22 सेंटीमीटर. दोन कंसांच्या लांबी 7.33 आणि 22 सेंटीमीटर मिळालेले आहेत. या पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 7.3 चा भाग 1 या ठिकाणी कंप्लीट केलाय. पहिली 8 उदाहरणं सोडवलेली आहेत. नंतर पुढच्या पार्ट 2 मध्ये उदाहरण क्रमांक 9 ते उदाहरण क्रमांक 13, साधारणतः 9, 10, 11, 12 आणि 13 ही 5 जी उदाहरणं आहेत ती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.